तू काय खाणार? तर पिल्लून आता चूज केलेले बटाट्याचं थालीपीठ तर आपण आता बनवणार आहोत. त्यासाठी 2 बटाटे उकडून घ्यायची आणि नंतर त्यांना स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये असं गुठळ्या वगैरे नाही राहू द्यायच्या, ते बारीक एकदम स्मॅश करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करायचं. तांदळाचं पीठ घालताना कसं प्रमाणातच घालायचं, म्हणजे त्यात जास्त पाणी पण घालायला लागू नये असं पीठ घालायचं. नंतर त्यामध्ये 1 मिरची, म्हणजे लहान मुलांना जास्त तिखट नाही चालत, सो 1 मिरची, कोथिंबीर थोडीशी, जिरे एवढं बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि ते वाटण त्यामध्ये घालायचं. नंतर थोडीशी हळद घालायची. हळदीनं कलर पण छान येतो आणि चवही छान येते. आणि नंतर त्यामध्ये थोडाफार घरात असेल तो मसाला घालायचा, म्हणजे त्यानेही थोडीशी चव वाढते, सो तोही घालायचा घरात असेल तर. आणि नंतर चवीपुरतं मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट वरून टाकायचा. आणि नंतर ते छान मळून घ्यायचं. म्हणजे त्यात पाणी लागत असेल तर टाकायचं थोडंफार, नसेल पाणी लागत तर नाही टाकायचं. मग ते तसाच गोळा मळून घ्यायचा आणि 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचा. 10 मिनटं बाजूला ठेवल्याने कसं ती छान मुरतं पीठ, सो तो बाजूला ठेवून द्यायचा 10 मिनटं मळून रेस्ट करायला. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तो आपण 10 मिनटं बाजूला ठेवलेला गोळा, मग आता पीठ छान असं मुरलेलं आहे. आणि नंतर मग आता आपण त्या पीठ थोडंसं नंतर तेल लावून थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. छोटे छोटे गोळे बनवून घेतले की नंतर पॅन आपण गरम व्हायला ठेवलं होतं त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आणि तूप लावून घेतलं की त्याच्यावरती आपण ज्या गोळ्या केल्या होत्या ना, त्या थोड्याशा हातावरती तिथंच थापायच्या, ॲडजस्ट करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती भाजायच्या. दोन्ही बाजूनी त्या छान भाजून घ्यायच्या, म्हणजे नंतर अशा पलटून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनं त्याला नंतर तूप लावायचं आणि ते छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायच्या. आणि मग होतात आपले थालीपीठ मुलांसाठी तयार. सो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आमच्या पिल्लूची रिॲक्शन बघा काय येते, तिला हे आवडते की नाही ते आपण बघूयात. कसं झालं पिल्लू? कसं झालंय? छान छान.